महाराष्ट्रात सध्या 1 ते 1.5 महिन्यापासून एक प्रकरण जोरदार गाजत आहे, ते म्हणजेच सरपंच संतोष देशमुख हत्याकांड। या ठिकाणी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध, याचवरून हा जोरदार राडा सुरू असतानाच या ठिकाणी आता अजित पवार गटाच्या सोबतच असलेले शिंदे यांची शिवसेना आणि या शिंदे गटाला जोरदार धक्का बसलेला आहे। मित्रांनो, शिंदे गटातील एका नेत्याची या ठिकाणी आता निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। नक्की प्रकरण काय घडलेलं आहे आणि कुठे घडलंय ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करून शेअर करा। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस खातं अखेर यांचं शोध कार्य या ठिकाणी असफल झालेलं आहे। शिंदेच्या सेनेचे महत्त्वाचे नेते या ठिकाणी अशोक घोडी यांचा मृतदेह आता सापडलेला आहे। बऱ्याच दिवसापासूनच बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आलेली होती, मात्र पालघर पोलिसांना अखेर आज या ठिकाणी अशोक घोडी यांचा मृतदेह एका कारच्या डिक्कीमध्ये सापडलेला आहे। ती कारही त्यांची ब्रिझा कार आहे आणि याच ठिकाणी आता त्यांची डेड बॉडी आहे ती त्यांच्याच गाडीच्या डिक्कीमध्ये आढळून आलेली आहे। जवळपास 50 फूट खोल दरीमध्ये आणि पाण्यामध्ये हा मृतदेह आढळलेला आहे। त्यांची लाल रंगाची ब्रिझा कार, या ब्रिझा कारच्या डिक्कीमध्ये या ठिकाणी शिंदेंच्या पालघर जिल्ह्यातील नेत्याचा मृतदेह आढळल्याने या ठिकाणी एकच खळबळ आता उडालेली आहे। अशोक घोडी या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून दारू तस्करीच्या विरोधात लढा देत होते, पाठपुरावा करत होते आणि त्याचमुळे त्यांचं अपहरण झाल्याची तक्रार, हा संशय व्यक्त केला जातोय। मात्र त्यांच्या मृत्यूमागे आणि अपहरण करून थेट गुजरातमध्ये नेऊन त्यांचा मृतदेह एका खाडीमध्ये टाकलेला आहे। याच ठिकाणी आता या पाण्यामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आलेला आहे, त्यांच्याच डिक्कीमध्ये। या ठिकाणी पालघरचे पोलीसही त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता पुढची तपास आता सुरू करण्यात आलेला आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र।